म्हणजे हा खोटारडेपणा त्यांचा बाहेर नाही आला. आणि ते जर सगळ्या गोष्टी आजपर्यंत माझं मीडियाला चॅलेंज आहे, आपल्या सगळ्यांना माझं चॅलेंज आहे. आजपर्यंत अंजलीताई बदनामियांनी म्हणजे बदनामिया करण्याच्या पलीकडं माझं चॅलेंज आहे. एक तरी त्यांनी केलेला आरोप या राज्यात या देशात कुठंतरी टिकलाय का आणि सत्य झालाय का? म्हणून माझी विनंती आहे की त्यांना परत राजकारणात यायचं असेल, कदाचित त्याच्यामुळे त्यांचा असतं ना की न्यूज व्हॅल्यू वाढवण्याचा एक विषय असतो. म्हणून माझं एक विनंती आहे की असे खोटे धादांड आरोप करू नका. मध्ये ऑफिस ऑफ प्रॉफिटचा विषय काढला. अरे तुम्ही काय म्हणजे ऑफिस ऑफ प्रॉफिट कसं काढू शकता? जी थर्मल पॉवर स्टेशननी कोळसा वापरून जी घाण केलेली आहे, जी घाण थर्मल पॉवर स्टेशननी पैसे देऊन काढावं असं सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केलेले आहेत. आणि याच्या बाबतीत आता तिथं काही शासकीय पद असं आहे माझ्या कंपनीमध्ये की ज्या कंपनीत मी माझ्या बायकोला बसवलंय, की मी बसवलंय, ही 2006ची कंपनी आहे. आज तिथं त्या राखेमुळं एक सिमेंट इंडस्ट्री आली आहे, रोजगार आला. आणि ज्या वेळेस राख हे बॅगमध्ये जात नव्हत्या, स्लरीमध्ये जायचे, त्यावेळेस राखेचे तळ असायचे. आता आमच्याकडे अशी 2-4 तळे आहेत. ही तळे साफ करायला नको, कारण ज्यावेळेस तुम्ही मे महिन्यात याल, एप्रिल महिन्यात याल, वादळात याल, त्यावेळेस आमचा अख्खं परळी आणि परिसर धुळीत दिसतो, त्या राखेत दिसतो. याच्यावर पण आरोप करावेत. हे आरोप कुणी करावेत? म्हणावं एनर्जी मिनिस्ट्रीने, ऊर्जा विभागानं म्हणावं की ही राख घेऊन जाणं बेकायदेशीर आहे. याचा अर्थ आम्ही शांत बसलो असं कुणीही समजू नका की आम्हाला बोलता येत नाही किंवा आमच्याकडे काहीच नाही. मीडियामध्ये यायचं, येऊन स्वतःचा प्रभाव निर्माण करणं तसं काही अवघड नाही. मी 5 वर्षे राज्याचा विरोधी पक्ष नेता राहिलेलो आहे. पण बीड जिल्ह्यामध्ये एक अतिसंवेदनशील घटना घडली आहे. त्या घटनेचे जे हत्यारे आहेत